पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। ट्रॅव्हल्स उलटून 2 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले। मुंबई गोवा महामार्गावरील सुकेळी खिंडीत अपघात झाला। मुंबई गोवा महामार्गावरील नागोठणे जवळच्या सुकेळी खिंड खैरवाडी येथील धोकादायक वळणावर एक खासगी बस उलटून झालेल्या अपघातात 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले। शुक्रवारी पहाटे 2:30च्या सुमारास अपघात झाला। जखमींना पनवेल येथील MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले। खासगी बस चालक हेमंत कुमार पाटील वय 36 राहणार कालीनगर कणकवली हा पनवेलकडून महाडच्या दिशेने अतिवेगाने जात असताना सुकेळी खिंडीतील मौजे खैरवाडी येथील धोकादायक तीव्र वळणावरील चढावावर त्याचा बसवरील ताबा सुटला। यावेळी बस उलटून झालेल्या अपघातात बसमधून प्रवास करणारे नाईम निजाम शेख वय 33 आणि नीलम विभूते वय 40 राहणार पनवेल यांचा जागीच मृत्यू झाला तर 22 प्रवाशांना दुखापत झाली आहे। अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती, मात्र यावेळी उपस्थित पोलिसांनी काही वेळातच ही वाहतूक सुरळीत केली। या अपघाताची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून नागोठणेचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राकेश मार्कंडे अधिक तपास करत आहेत।